हे लक्ष्मणा, या संसाराचे मूळ कारण अज्ञानच की आहे आणि या शास्त्रीय विधी वाक्यांनी त्या अज्ञानाचा नाश हाच या संसारापासून मुक्त होण्याचा उपाय सांगितला गेला आहे. अज्ञानाचा नाश करणेस्तव ज्ञानच समर्थ आहे, सकाम कर्म नव्हे. कारण त्या अज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या कर्माचा विरोध नाहीच होऊ शकत. सकाम कर्माद्वारे अज्ञाननाश किंवा रागक्षय नाही होऊ शकत. मात्र त्यामुळे अन्य सदोष कर्मांची उत्पत्ती होत असते. मग पुन्हा संसाराची प्राप्तीही अनिवार्यच की. म्हणून बुद्धिमान व्यक्तींनी सदा ज्ञान विचारीच मग्न असावे. काही वितर्कवादी म्हणतात वेद कथनानुसार ज्ञान पुरुषार्थ आहे, तसेच कर्मही वेदविहित आहे आणि प्राण्यांकरिता कर्म हे अवश्यमेव कर्तव्यता म्हणून कर्म हे ज्ञानाचे साह्यभूतच आहेत. श्रुती ही कर्म करणेच दोष नाहीच मानत. म्हणून सर्वदा त्यांना करावयास हवे. आणि जर कुणी म्हणेल की ज्ञान हे स्वतंत्रच आहे आणि निश्चितपणे आपले फळ देणारे आहे, त्यास कोणाच्या साह्याची आवश्यकता नाही, तर त्याचे हे म्हणणे योग्य नाहीच. जोपर्यंत मनुष्याच्या शरीरादीमध्ये मायेने मोहित झाल्या कारणे आत्मभाव असतो, तोपर्यंत त्याने वैदिक कर्मानुष्ठानाचे कर्तव्य आहे. नेती नेती आदी वाक्यांनी सर्व अनात्म वस्तूंचे निषेध करून आपल्या परमात्म स्वरूपास जाणून घेतले नंतर त्याने सर्व कर्मास सोडावयास हवे. असे जे कोणी कुतर्की म्हणतात त्यांचे कथनामध्ये प्रत्यक्ष विरोध असल्या कारणे ते चांगले नाही. कारण कर्म हे देहाभिमानाने होत असते आणि ज्ञान हे अहंकाराचा नाश झाल्यानंतरच होत असते. वेदांत वाक्याचा विचार करत करत विशुद्ध विज्ञानाच्या प्रकाशाने उद्भासित जी चरम आत्मवृत्ती होते त्यासच विद्या आत्मज्ञान असे म्हणतात. याचे अतिरिक्त कर्म संपूर्ण कारणादिका साह्याने होत असते, परंतु विद्या समस्त कारणादिकांचे अनित्यत्वाच्या भावनेद्वारा नाश करून टाकते. म्हणूनच सर्व इंद्रियांच्या विषयापासून निवृत्त होऊन निरंतर आत्मनुसंधानी लागलेला बुद्धिमान पुरुषाने संपूर्ण कर्मांचा त्याग करावा. कारण विद्याचे विरोधात असल्या कारणे कर्म त्याचे समवेत समुच्चय नाहीच होऊ शकत. ज्यावेळी काळ परमात्मा आणि जीवात्म्याचे भेदास दूर करणारा प्रकाशमय विज्ञान अंतःकरणामध्ये स्पष्ट रूपाने भासमान होऊ लागतो, त्यावेळेस आत्म्यासाठी संसार प्राप्तीचे कारण माया ही अनायासच कार्यकारणासह लीन होऊन जाते. श्रुती प्रमाणांनी त्यास नष्ट करून टाकलेवर तो आपल्या कार्यकारणास्तव समर्थ कशा प्रकारे असू शकेल? कारण की परमार्थ तत्वच एकमात्र ज्ञान स्वरूप निर्मळ आणि अद्वितीय आहे. म्हणून बोध झाल्यावर अविद्या उत्पन्न नाहीच होणार.
जर एकदा नष्टत्वास पावले नंतर अविद्येचा पुन्हा जन्म होत नाही, तर मग असा बोध झालेल्या बोधवानास मी या कर्माचा कर्ता आहे अशी बुद्धी कशी काय होईल? म्हणून ज्ञान हे स्वतंत्र आहे. त्या जीवाच्या मोक्षास्तव कर्मादींची अपेक्षा नाहीच. तो एकटाच त्याकरिता समर्थ आहे. या श्लोक 18 अखेर श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.